तुम्हाला अनुभव शेअर करायचा होता ना? हां, मी करतो तुम्हाला फोन एक परत. तुम्ही त्या राधाकृष्णची ती माहिती टाकलीत ना ग्रुपवरती. हां, हां, हां. हां, तर माहिती तुम्हाला तर त्याचं मागेच टाकली होती दादा. आज त्यांचं ते डिव्हाइन लाईट म्हणजे तो फोटो आहे ना, तो हां, याच्यासाठी हां, हां. पाठवला, की ज्यांना प्रिंट आउट काढून ठेवायचं असेल जवळ ते ठेवतील. ओके, ओके. त्यासाठीच नाही आणि पण बऱ्याच जणांचे मला मेसेज आहेत, की आम्हाला हां, हां. डिव्हाइन लाईट पाठवा, डिव्हाइन लाईट पाठवा. मग म्हटलं ओके, ओके. ग्रुपवरच टाकते. अच्छा, अच्छा. हं. बरं. आता त्यांची मी आहे ना परवाच काही दिवसापूर्वी आहे ना याला मुलाखत बघितली ना एबीपी माझाला. तर अच्छा, मी तुम्हाला ती मी टाकली होती ती मागे. अच्छा मागे तुम्ही टाकली मला नाही कल्पना त्याची. हो 3 का? मी वर्षापूर्वीच आहे. हां, मी आता पाठवली बघा तुम्हाला. नाही मी पण टाकलं होतं ना ग्रुपवर ते. अच्छा त्यावेळेला टाकली होती का तुम्ही? आत्ता मी जाऊन आले ना दादाजींकडे. हां, हां, हां. त्याच दिवशी आल्यानंतर टाकले ना मी. ओके, ओके. ठीक हं. आहे, ठीक आहे. मी काय हं. मी हल्ली ना जास्त कुठल्याच ग्रुपला ॲक्टिव्ह नसतो नाही, नाही. आणि बरोबर आहे. माझ्याकडे जवळ-जवळ 10-15 ग्रुप आहे जास्त हो ना? आणि मला एवढंच आहे ना स्वामींच्या कृपेने, की जे मग तुमचे अनुभव सुद्धा शेअर करतात ना, हां. जे तुमच्या चॅनलचे मी तुम्हाला सांगतो ना, जे खरोखर ऐकण्यासारखे असतात आणि काहीतरी घेण्यासारखं असतात ना, हो. असेच अनुभव माझ्या डोळ्यासमोर येतात. हो ना? मी खरं सांगतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला राग नको, पण हां. असे स्वामी मला बरोबर सांगा हा अनुभव ऐकतो. तर म्हणजे आता हे 2 अनुभव मी आत्ता ऐकले ना, त्या ताईंचं, त्या साताऱ्याच्या ताईंचं, त्यांच्या 2 मुलांचा. त्याच्यानंतर त्या एक ताईंनी पारायणाचा जो अनुभव शेअर केला ना, हं, हं. तो पण खूपच सुंदर अनुभव म्हणजे त्यांनी ते गुरुचरित्र पारायण केलं वगैरे ते. हां, हां. मग हे असं म्हणजे काहीतरी दुसऱ्याला घेता येईल असे अनुभव. हो. ठीक आहे. हे मला तुम्हाला आहे ना आपल्या चॅनलचा हेतूच तो आहे, की समाज प्रबोधन व्हावं पण आणि सात्विकतेकडे आपलं जगाची वाटचाल जावी असं. व्हायला पाहिजे. कारण का आता जे सगळीकडे बाजार जो चाललाय ना, हा कुठेतरी हां. थांबला पाहिजे हं. आणि लोकांनी भक्ती मार्गाला लागायला. सात्विक भक्ती करा आणि हो. स्वामींची कृपा घ्या. हो, हो. असं. याच्यासाठी आणि हे मला अनुभव आहे ना, मला ह्या गोष्टीला मला वाटतं आता साधारण 15-20 दिवस झाले. हां. पण त्या ताईंचा अनुभव ऐकला ना तो कालचा, हां. तर त्याच्यानंतर मला असं कसं त्यांना ते कळलं आहे ना, की स्वामींनी दर्शन दिलेलं हां, 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 आणि हां. म्हणून मला कुठेतरी असं स्वामींनी सांगितलं, की "बाबा थांब जरा तू." हां. की हा अनुभव शेअर होऊ दे त्याच्यानंतर तुझा शेअर कर. म्हणजे हे हे गणित पण वेगळं आहे तुम्हाला म्हणजे असं खरं आहे. हे म्हणजे आध्यात्मिक गणित आहे. म्हणजे कुठचा अनुभव आल्यानंतर कोणता अनुभव शेअर करायचा नाही सगळं नियोजन स्वामींचं असतं. आम्ही हो अनुभव दादा. शेअर करतो. अगदी हां, हां. कसं बोललात तुम्ही. लाखात एक आम्ही बोललात. आम्ही अनुभव शेअर करतो ना, तर ती त्या वेळात तिची गरज असते ज्या भक्ताला आणि हां. मग आम्हाला ते स्वामी बोलतं करतात. म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे अगदी, आणि अगदी. ते आणि ज्यावेळेला मी अनुभव शेअर करत असतो ना, मी काय बोलतो हे माझ्याही लक्षात नसतं. जे येतं हां. स्वामी सुचवतात ते बोलून मोकळं होतो. नंतर अरे अरे मी हे बोललो का? जेव्हा ऐकता म्हणजे पुन्हा तेव्हा. पुन्हा ज्याला ऐकलं, "अरे यार, मी खरं खूप छान." म्हणजे असं ज्यावेळेला फील वाटतं, "यार खूप चांगलं आपण बोललो." असं हां. नंतर वाटतं. बरोबर. असं. आणि तर मला तुम्ही मी काय म्हणतो छानच आता बोलता दादा. मी तर स्वामींची म्हणते कृपा आहे. तुम्ही दादा नक्की स्वामींच्या त्या टीम मधले कोणीतरी असाल गेल्या जन्मी. अहो, मी स्वामींची आता एवढं म्हणजे दादा मला खरंच तुमचं कौतुक आहे. एक रिक्षा चालवता हो तुम्ही आणि छोटं-मोठं अजून साइड उद्योग पण करता. पण किती मी तुमची तुम्हाला ती सांगतो स्वामी भक्ती, किती तुमची जिथे नाही तिथे तुम्ही जाऊन फिरता ना हो स्वामींसाठी. बरं. हो, हो, हो. मग आता तुम्ही सांगा, केंद्रीय दादांनी पानाचा अनुभव शेअर केला. आम्ही लगेच गेलो. हो. म्हणजे कुठे आणि नाही आम्हाला असं नाही, सगळीकडे हां, जाऊन फिरता. आणि जे मिळालं आता तुम्हाला सांगतो ज्या तो अनुभव शेअर केला नाटकाचा ना, त्या हां, नाटकात मी त्याच्यात सांगितलं ना तुम्हाला, मी 6 महिन्यापूर्वी त्यांची मुलाखत पाहिली आणि मला माहिती नव्हतं. ज्यावेळेला नाटक उभं राहिलं ना आणि हां. ज्याची मी मुलाखत पाहिलं तीच व्यक्ती त्या नाटकात स्वामींची भूमिका करत होते. अय्या! काय नाव त्यांचं म्हणजे म्हणालात? के. राघवन. अच्छा. हां, हां. के. राघवन म्हणून नाटकात हं. त्यांनी स्वामींची भूमिका केली आहे, हं, हं. असं. आता अजून तुम्हाला 2 अनुभव म्हणजे आता 16, 17, 18ला आहे ना, हां. अ, स्वामींच्या हातातला जो मणी होता, सूर्यमणी, हां, 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 हां. तो स्वामी तो स्वामींनी आपण अनुभव नंतर त्याचा शॉर्टकट घेऊया, हा मोठा होईल. मी आपला तुमच्याशी बोलणं करतोय हां, हां. आणि तो जो आहे ना सूर्यमणी
भोसले राजांना दिलेला. अच्छा. आणि तो तो सूर्यमणी 17, 18, 19ला पुण्यामध्ये दर्शनासाठी येणार आहे. कधी? आता? ह्या 17, 18 तारखेला. ओह! हां. तर हां. त्याचं आपल्याला ते सांगायचं. मी म्हटलं ते अनुभवात नव्हतं म्हणून वेगळं. आणि हां. सेम दुसरा म्हणजे मागच्या वेळेला तुम्हाला बोललो होतो ना, 21 संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळा आहे हो, मुंबईला. हो, 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 हो. तो सुद्धा आता ह्या वेळेला 21 आणि 22 तारखेला आहे, शनिवार, रविवार. कुठे पुण्यालाच? नाही, मुंबईला, वरळीला. अरे, अरे! आणि मी तर गावी आहे हो हां. दादा. किती तारखेला गावी जाताय? मी गावीच आहे आता. आता अच्छा, आता तुम्ही गावीच आहेत का? हो. मग तुमचं गाव कोणतं? चाळीसगाव. चाळीसगाव. मग तुम्हाला पुणा किती लांब आहे? खूप लांब आहे तिथून पुणा. तरी पण अंदाजे? मी तर आता तिथून कधी इथून गेलेली नाहीये तिकडे, पण हं, खूप हं. लांब तिथून. बरं, अच्छा. कारण का दोन्ही म्हणजे कार्यक्रम जे आता आहेत मी ना. गावी कशी माहितीये का आलीये, की आपल्यालाच आता दादाश्री, गुरु माऊली, नंतर ते दुसरे गुरु आहेत ते, हे सगळे जागे करतायत तर आपण झोपून न राहिलेलं बरं ना. अहो, आता आता तुमच्याकडे आता आहे ना, जेवढा वेळ आहे ना, हा तुम्ही अध्यात्मामध्येच घाला आणि हां. संतांच्या सानिध्यात घालवा. जेवढं नाही संतांच्या सानिध्यात तुम्ही तर घालवाल. आता बघा, आता मी गावी यासाठी आलेली आहे, की आता हे येणारं संकट फार कठीण आहे. म्हणजे सगळे हं, हं. म्हणतात ना, कोरोनाचा ट्रेलर हं. होता. म्हणून म्हटलं आता ॲक्चुअली हे तुम्हाला ऐका, मी तुम्हाला सांगतो ना, हं. संकट किती जरी मोठं आलं ना, ज्याची भक्ती आहे आणि जो स्वामी भक्त आहे ना, त्याला हो. काहीही होणार नाही. नाही संकट ज्याच्यासाठी आहे, जो भक्त नाहीये, अभक्त आहे, तो नक्की. नास्तिक आहे ना, हां, बरोबर. याला संकट आहे. आपल्याला त्याची भीती नाही. नाही कारण पण का आपल्यासाठीच नाही ना दादा आपण जगत. आता बघा, मी आता नाही, इथे नाही, कशी आपल्याला प्रार्थना सगळ्यांसाठी करायची आहे. आणि हां. आपला भक्ती म्हणजे स्वार्थ नाहीच आहे, पहिली गोष्ट म्हणजे. हो, हो. भक्ती आपण ज्यावेळेला आपण म्हणजे की यांची प्रार्थना आहे ना, हां. सर्वांचं भलं होऊ दे, कल्याण होऊ दे. हां, हां, हां. मग हां, मग हे कुठलाही भक्ती मार्ग आहे, स्वामींनी जरी आपण सेवेकडे आलो ना, तरी आपण सगळ्यांसाठीच करतो. आणि हां. सगळ्यांसाठीच करायचंय. भक्ती हा स्वतःसाठी नसून इतरांसाठी आहे. हं. हां, असं आहे. आता परवाचा तुम्हाला एक छोटासा अनुभव सांगतो तो, की मी स्टँडला उभा होतो. आता तुम्ही रिक्षाचा विषय काढला ना, म्हणून तुम्हाला सांगतो. हां, हां, हां. आणि मी नंबरला उभा होतो. हां. आणि नंबरला उभा असल्यानंतर ऑनलाईन पण मी चालू केलं होतं. तर माझं ऑनलाईन वाजलं. हां, मी हां, हां. म्हटलं ठीक आहे. मी मी गाडी काढली, मी गेलो. हं. गेलो, त्यांना पिकअप केलं. तर त्या हं. मला म्हणाल्या, त्यांची बस होती पुण्याला जायची हं. आणि बुकिंग होती. हं. आणि बसल्यानंतर मी त्यांना सहज विचारलं. हं. मी म्हटलं, "तुम्ही देवाचं करता का?" ते बोलते, हं. "हो." मी हं. म्हटलं म्हटलं "तुमच्या देवाने तुमच्यासाठी गाडी पाठवली." हं. मला म्हटले, "तुम्हाला कसं माहिती?" मी हं. म्हटलं, "माझ्या देवाने सांगितलं जायला." किती हां, छान, किती छान. हां. मी हं. त्यांना मग ते बोलले. मग म्हटलं, मला काय म्हणायचं, तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा. हं. शेवटी आता त्या ताईने पण सांगितलं बघा, त्या पूर्वी शंकराची भक्ती करत होत्या. हं, हं. शिवाची. त्यांनी गुरु लीलामृत वगैरे वाचलं वगैरे. अरे वाह! पण कालचा अनुभव शेअर केला ना त्या ताईने हं, साताऱ्याच्या. हं, 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 हं. आणि त्याच्यानंतर त्या बोलल्या, की मी स्वामी सेवेमध्ये वळली. ओह! हां, मग असं आहे ना, की तुम्ही कुठूनही गेला तरी, कुठल्याही देवाची भक्ती केला तरी स्वामी शेवटी तुम्हाला त्यांच्याकडेच वळवतात. वळवतात. कसं हां, बोलले? असं आहे. असं आहे. मी तुम्हाला ना आपण याचं शेअर करूया, ते 2 दिवसाचा कार्यक्रम आहे ना, हां, ज्याला हां. कोणाला जाणं शक्य असेल तर आपण मी 2 मिनिटात तुम्हाला कट करून लावतो सांगा ना. फोन. नाही, नाही याच्यातच सांगा दादा. हां, बरं ठीक आहे. अ, हं. अ, राजांना दिलेला जो स्वामींचा हातातला जो मणी होता, सूर्यमणी, बरोबर. हां. तो स्वामींनी ज्यावेळेला शेवटच्या क्षणी राजांच्याकडे दिला, भोसले राजांच्याकडे. भोसले राजा. आणि ह्या 17, 18, 19 ह्या हं, तारखेला मार्च महिन्यामध्ये हं, ह्या येतेला हा हं, पुण्यामध्ये तो दर्शनासाठी येणार आहे. हं, तर ज्या हं. भक्तांना दर्शन घ्यायचं त्या सूर्यमणीचं, ते तिकडे पुण्याला येऊन ते दर्शन घेऊ शकतात. त्याचं मी तुम्हाला फोटो पाठवतो. पूर्ण ठिकाण डिटेल्स वगैरे सगळं. त्याच्यावरती. हां, हां. हां, पॅम्पलेट तुम्हाला ते पाठवतो. निमंत्रण पत्रिका जी आहे राजांची. हां, हां, हां. आणि मागच्या वेळेला सुद्धा आपल्या मुंबईमध्ये जो कार्यक्रम झाला होता, 21 संतांच्या पादुका. हं, अशा हं. आपण जर सगळ्या संतांची दर्शनं घ्यायला गेलो तर आपल्याला ती शक्य होत नाही. नाही, तर नाही. खरं. त्याच्यामुळे सकाळ समूहाच्या वतीने
हं, हे वर्धी डोममध्ये हं, 21 संतांच्या पादुका आपल्याला एकत्र स्वामींच्या, शंकर महाराज वगैरे हं. जेवढे जे संत झाले ना, अशा सगळ्या संतांच्या पादुका आपल्याला दर्शनासाठी एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्याचा आपण सर्व भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा. हं, 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 ज्याला हं. शक्य आहे त्यांनी यावं. ह्या पादुकाचा दर्शन सोहळा जो आहे 21 आणि 22 तारखेला आहे. मुंबईत कुठे? आणि वरळीला. अच्छा. आणि एन.एस. मैदान. हं. एन.एस. मैदान. मी पाठवतो त्याची डिटेल्स पूर्ण. पाठवा, पाठवा. तुम्ही ते म्हणजे तुम्ही ते व्हिडिओमध्ये टाकलात ना, तर हं, बरं हं. होईल म्हणजे लोकांना ते माहिती मिळेल. बरोबर, बरोबर. हां. आणि हे ज्याला आपण सगळं करतो ना, हां, तर ह्याच्यासाठी आहे ना ताई, तुम्ही म्हणता तुम्हाला अनुभव वगैरे येतात. हां. तर याच्यासाठी ना स्वामी कृपा लागते आणि गुरु कृपा लागते. अगदी, अगदी. आणि आणि जसं-जसं आपली सेवा वाढते ना, हं. तसं-तसं आपण आपले गुरु हे निश्चित असतात. प्रत्येक जन्मात आपला गुरु हा ठरलेला असतो. ठरलेलं आणि असतं. जशी आपली भक्ती वाढत जाते ना, तसे आपल्याला योग्य वेळी आपल्याला योग्य गुरु मिळतात. हो, हो. आणि आज मी जे काही मला जे अनुभव येत आहेत, हे माझ्या गुरूंच्यामुळे येत आहेत. माझे अगदी. गुरु आहेत ते सद्गुरू श्री दास दिगंबर स्वामी, गावखडी मठ, रत्नागिरी. अच्छा. हां, हां. तुम्ही हां. त्यांचे मागे अनुभव शेअर केले होते. बोललो होतो तुम्हाला. तर हे सगळं आहे ना, आणि त्यांच्याकडे मी कसा गेलो ना, ह्याचा एक एक पूर्ण अनुभव, त्याचा एक एपिसोड होईल किंवा त्याचा एक अनुभव शेअर होईल एक चांगला. तर मी तुम्हाला त्याच्या सविस्तर माहिती आपण पुढच्या वेळेला सांगू तुम्हाला. नक्की, नक्की, नक्की. हां. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.